श्री गुरुचरित्र अध्याय 21 मराठी भावार्थ. गेल्या अध्यायातील राहिलेला कथाभाग या अध्यायात आहे. त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. 4 उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुखदुःखे भोगतात. म्हणून ज्ञात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, आपण मला धर्मज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले, पण माझे समाधान होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची? आम्ही आधीच दुर्दैवी होतो, म्हणून तर श्रीगुरूंना शरण गेलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती. नृसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी दिलेला शब्द वर खोटा कसा होईल ते सांगा. तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरो. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला, माते, तू असा त्रागा करू नकोस. तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे, तर तू त्याचे प्रेत श्रीगुरूंच्या स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली. पुत्र शोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो. त्या माता पितारास 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला सांगितले. त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला. प्राण म्हणजेच वायू असतो. तो बाहेर निघून गेला आहे, तो पुन्हा आणून घालतो. तुझा मुलगा जिवंत होईल इतके स्वप्न होत आहे. तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात दुगदुगी येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना. मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले. तो तिला पाना फुटला. हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीसच गुरुपादुका धुवून औदुंबराची व पादुकांची पूजा केली. गुरूंची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले. गुरु महिमा असा आहे. अनेक लोकांच्या इच्छा तिथे पूर्ण झाल्या आहे. स्थान महिमा अपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्रीगुरूंचा वास असतो व त्यांची आराधना केल्यास कामना तात्काळ पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशिली ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी. ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख घरी कोण वाचला असे स्थिरी या संसारी सांगमस. उपजला कवन मेला कवन उत्पत्ती जाहली कोठोन जळाच उपजे जैसा फैन बुदबुद राहे कोठे स्थिर. ऐसा देह पंचभूती मिळवणी होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जाणा. तया पंचभूताचे गुण मायापाशी वेष्टोन भ्रांती लावी ती देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास रजसत्व तमोगुण तया भूतांपासून वेगळाले लक्षण होती एकचित्ते. देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण दैत्यांसी तमोगुण गुणानुबंधे कर्मे घडती. जेणे जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फळप्राप्ती आपली आपण भोगावी. या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपल्या आर्जवापासून सुखदुःख भोगताती. या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अथवा नरमृत होता दुःख आपण करू नये. कोणी मरती पूर्ववयेसी अथवा मरती वृद्धापेसी आपले आर्जव असे जैसी तेने परी घडे जाणा. कर्मानुवशी उपजताची ललाटी लिहितो वीरींची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणून. ऐसे या कर्मकाळासी जिंकेले नाही कोणी परियेसी. या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा. तुझी सांग वाहिले कोटी जन्म भोग भोगिले. मनुष्य अथवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमीरूप. जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस गृहिणी. सांगा तू आम्हा पुढे कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांगा आता. वाया दुःख करीसी प्रलापिता पुत्र आपला म्हणून. पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थि देह वेष्टोनी या नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे. कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमणी रडसी तू. सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारी ती लोकिकार्थी. येणे परी ब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी परिसोनी त्या अवसरी विनवितसे तयासी विप्रवणिता तया वेळी विनवितसे करुणा बहाळी. स्वामी निरोपेले धर्म सकळी परिस्थिर नवे अंतकरण. प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरिका भजावा श्रीहरी परीस संपर्के लोह जरी सुवर्ण नवे कोण बोले. आम्ही पहिलेची देवहीन म्हणून धरली श्री गुरुचरण अभय दिले
दिले नाही मरण, म्हणून विश्वास केला आम्ही. एखाद्या नराची येतोची ज्वरा, धावत जाती वैद्याची या घरा, औषध देऊनी प्रतिकारा, सवेची करी आरोग्यता. त्रैमूर्तीचा अवतारू श्री नृसिंह सरस्वती असे गुरु, तेने दिदिला असे वरू, केवी असत्य होय सांग मज. आराधिले मी तयासी, वर दिदिला का आम्हासी, त्याचा करून या भरोसी, होतो आपण स्वस्थ चित्त. विश्वासवनी असता आपण, केवी केले निर्वाण, कैसे माझे मूर्खपण, म्हणून स्वामी निरूपिसी. या कारणे आपण आता प्राण त्याजीन सर्वथा, समर्पिन गुरुनाथा, वाढो कीर्ती तयाची. ऐकोणी तियेचे वचन, ओळखून या भाव मन, सांगे बुद्धी तिसी ज्ञान, उपाय एक करी आता. विश्वास केला तो श्री गुरुसी, पुत्र लादला पूर्णायुषी, जरी आला मृत्यू त्यासी, घेऊन जाई श्री गुरुस्थाना. राहला असे तुझ वर, तेथे समर्पितू कलेवर, पंचगंगा कृष्णा तीर, औदुंबर तळी. ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मणी, पोटी शव बांधुनी, घेऊन गेली औदुंबराप्रती. जेथे होत्या गुरुपादुका, आपली शिरते बालिका, रुदरे भरल्या पादुका, आक्रोश करीते नारी. दुःख करिता झाली निशी, विप्रमागती प्रेतासी, म्हणून आक्रोश कावू करसी, संस्कारुणी जाऊ आता. मनुष्य नाही अरण्यात, केवी जाऊ राहू जाऊ म्हणत, जळू दे आता प्रेत, एक कर्कशी म्हणताती. ही केली या निधी प्रेत, आपणा सवे ज्वाळा म्हणत, पोटी बांधून या प्रेत, लोळतसे पादुकांवरी. म्हणती विप्रज्ञाती लोक, राहू नये राणी निशंक, तस्कर बाधा होईल एक. जाऊ आता घरासी, जाऊ आता स्नान करुनी, उपवास हो का आजचे दिनी, प्रातकाळी येऊनी दहन करू म्हणते ऐका. आजचे रात्री प्रेतासी, सुटेल वास दुर्गंधीसी, आपोआप दहनासी, जेईल जाणाती कर्कशा. म्हणून निगती सकळ लोक, राहिली तेथे जननी जनक, प्रेतासहित करती शोक. होती रात्र पर्यसा, निद्रा नाही दिवस दोन, शोक करीती जनक जननी. यामधी होता रजनी, जो पारी तियेसी, देखत असे सुपुष्टित, जटाधारी बसवांकित, व्याघ्र चर्म परिधानित, रुद्राक्ष माळा सर्वांगी, योगदंड त्रिशूळ हाती, आला औदुंबराप्रती. कावो शोक करीती सती, आक्रोशोनी आम्हावरी, काय जाहले तुझे कुर्मरा, आता त्यासी करू प्रतिकारा. म्हणून देतो अभय करा, भक्तवत्सल श्री गुरु. भस्म काढून प्रेतासी, लावी तसे सर्वांगीसी, मुख पसरी म्हणे तिसी, वायू पुरस्सरू म्हणे. प्राण म्हणजे वायू जाण, बाहेर गेला विसरून, घालून तो मागुनी आणून, पुत्रा तुझा सजीव होय. इतुके होताची भयचकित, झाली नारी जागृत, म्हणे आपण कैसी भ्रांत, लागली असे प्रेतावरी. जे का वसे आपुले म्हणी, तैसे दिसे निद्रा स्वप्नी, कैसा देव नरसिंह म्हणी, भ्रांती आपला लागली असे. आमचे प्रारब्ध नसता उणे, देवावरी बोल काय ठेवणे, अज्ञान आम्ही मूर्खपणे, श्रीगुरुवरी काय बोल. येणे परिचिंता करीत, तव प्रेता झाले चित, सर्वांगी उष्ण बहुत, सर्व संधीसी जीवाला. म्हणे प्रेतासी काय झाले, किंवा भूत संचारले, मनी भय उपजले, ठेवी काढून दूर परते. सर्व संधी जीव भरला, बाळ उठवणी बैसला, म्हणे माते क्षुधा लागली मला, अन्न देई म्हणत असे. रुदन करीत या वेळी, आला कुमार माते जवळी, स्नान घालिता मुख कमळी, शिरणिके 32 धारा, संतोष भय होऊनी प्रीतीसी, संदेह मागुती असे मानसी, कडिये घेऊनी बाळकासी. गेली आपुले पतीजवळी, जागृत करुणी पतीसी, सांगे वृत्तांत आद्यंतेसी, पती म्हणे तियेसी, चरित्रसे श्री गुरुचे. म्हणून दंपती दोघे जण, करुणी औदुंबर प्रदक्षिणा, साष्टांग करीती नमन, स्तोत्र करी नानाप्री. तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी, अशक्य तुझ वर्णायासी, क्षमा करणे स्वामी या, आम्हा क्षमा करणे. म्हणून घालती लोटांगणे, विनवून या करुणावचने, गेली स्नाना गंगेत. स्नान करुणी बाळकासहित, धुती झाली पादुकांचे रक्त, औदुंबरास्नपण करीत, लाविती दीप तैवेळी. पूजा करिता भक्तीसी, मंत्रपूर्वक विधीसी, शमीपत्र कुसुमेसी, पूजा करीती पर्येसा. निरांजनता या वेळी, करीती गायन परिबळी, अति संतोषत ये वेळी, भक्ती भावे स्तुती करीती. इतुकी होता गेली निशी, उदय जाहला दिनकरासी, संस्कार उमळवली प्रेतासी, आले विप्राज्ञती सकळ. तव देखिताची कुमरासी, विस्मय जाहला सकळी कांसी, समाराधना करीती हर्षी, महानंद प्रवर्तला. ऐसा श्री गुरुनाथ महिमा, अखिल लोक लादले कामा, आणि एकेकाची सांगता सीमा, विस्तार होईल भोगता. सिद्ध म्हणे नामधारका, स्थान महिमा ऐसा एका, अपार असे सांगता अनिका, साधारण तुझ निरोपिली. तया औदुंबरातळी श्री गुरुवास सर्व काळी, काम्य होत तात्काळी, आराधिता श्री गुरुसी. जया नाम कल्पतरू, प्रत्यक्ष जाना औदुंबरू, जे जे मनी इच्छित नरू, साध्य होय पर्यसा. श्री गुरुचरित्र इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू, श्री नृसिंह सरस्वती पाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, मृत पुत्र संजीवनम नाम 21ोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.